आणि मला काय माहित आमच्या पिशव्या आदल्या बदली झाल्या ती दोन्ही पिशव्या एकसारख्याच. घरात येऊन बघते तर काय कुठल्या बापाचीच पिशवी आली होती मला. मग मला कळलं पिशव्यांची आदला बदली झाल्या ती. सांगते शितले पिशवी गेल्याच काय वाटलं नाही बघ, पण त्यात आईने दिलेलं सगळं सामान होतं ना ती गेल्याचं लई वाईट वाटलं. या अल्ला, मग ती नाहीच भेटली वे पिशवी तुम्हाला? नाहीतर काय, परत काय पत्त्याच नाही पिशवीचा. काके या बाबतीत मी लई लकी आहे बघ. अगदी हाकाव माहेर आहे माझं. तुमची आठवण आली की येते लगेच घरला. होय, पण जरा काय झालं की लगेच घरला येतीस. तो त्रास आहे की माहेरच्यांना. मग आता भोगतो त्रास. नाही ग, काय ग यास्मिन, तू कुणी बघितलंस का? गावातलं तर नाही ना? नाही काकी, तसं काय नाही. आपलं आबोबी म्हणतील तेच. पण शितले, तुला हितल्या इथे दिली ना तेच बरं झालं बघ. कायम आमच्या नजरेसमोर तरी असतेस. कुठच्या कुठं लांब दिली असती तर आमचे हाल झाले असते बघ. बर चला बाई उठा आता, परत लांबड लागली की मग दिवस ठरलेला पण कळायचा नाही. चला. राहुल्या, काय र काय झालं तुला? काय नाही, सांग तू का आता? पण तुला कसं कळलं की मला काय तर झालंय? मग अशी तर नाचत गेला होतास आणि आता असं तोंड पाडून चाललायस. सांग की काय झालं ते. अगं मेरा कल डांस नहीं होगा. का काय झालं आता? अगं ते भैया म्हणत होता वाटतं. तो म्हणला की गावात संगीत रजनी कार्यक्रम ठेवायचा. अरे मग त्यात काय एवढं, तिथंच कर की तू. नहीं, मुझे अलग मंडप चाहिए, फिरच करूंगा मैं. छान आहेस की, जा घरला. शीतल तू भी देख लूंगा मैं तुमको भी. पण दरवर्षीच काय बाई संगीत रजनी. बघ तर, सारखं सारखं तेच बघून कटाळा चालाय बघ. तेच की, आपण ना आपल्या बायकांसाठी काहीतरी एका कार्यक्रम ठेवला पाहिजे. आता त्यो कशाला? अक्का, अहो ती काय म्हणते ते तर ऐकून घ्या. काय वक्का, असू दे की, आपण पण कधीतरी मज्जा करूया की. तेच की पण आपण मजा करायला लागल्यानंतर कामं कुणी करायची? बॅपे म्हणते होय. काके, अगं मी बी तेच म्हणते. आपण आहे का नाही बायकांसाठी काहीतरी एका कार्यक्रम ठेवला पाहिजे. ते असते का नाही होम मिनिस्टर, त्यात पैठणीसाठी स्पर्धा असते तसं सासू सून स्पर्धा वगैरे असं काय तर ठेवूया. शितले उगं काय बाय बोलू नगस. अगं तू हायच तरणी काठी, मी झाले आता म्हातारी. तुम्हाला काय, चला बाई. काय बाय बोलती, वय झालंय म्हणे. सून आल्यावर कळलं आता वय झालंय का नाही ते. शितले तू बघ की काय होतंय का. काय होतंय ते बघ आणि आम्हाला कळव. चला. नाही, एक काम करा, ठेवा, करतो फोन नंतर. सिस्टर इन लॉ.
इकडे काय करताय? एंट्रन्स डोर तिकडे, बॅक डोरला काय करताय? इकडे काय उडकताय? माझी एक तक्रार आहे. टॅलेंट आई तेवढीच पावली म्हणायची. नाही म्हणजे आमच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या शीतल आज आमच्याकडेच तक्रार घेऊन आल्या. बोला की काय म्हणताय? जत्रेचं नियोजन तुम्ही करता ना, म्हणून आलते तुमच्याकडे. गावकऱ्याने एवढी जबाबदारी ती जबाबदारी आमच्यावर टाकली म्हणून मी हक्कानं ती जबाबदारी आमच्या अंगावर घेतली. आता काय गावकऱ्यांचं प्रेम. तुम्ही बोला की काय काम होतंय? जत्रा सगळ्यांसाठी असती ना, म्हणजे अख्ख्या गावासाठी असती ना. तर सगळ्यांसाठी म्हणजे फॉर एव्हरीवन. हा मग मला सांगा, जत्रेतले कार्यक्रम फक्त पुरुषांसाठीच का? कुस्तीचा कार्यक्रम पुरुषांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पोरांसाठी, आणि मग महिलांसाठी? भैया हा राईट करेक्ट आहे तुमचं. काय म्हणणे तुमचं? काय करायला पाहिजे आपण? म्हणजे मला असं वाटतं महिलांसाठी बी काय तर कार्यक्रम असावे, म्हणजे तिथं फक्त महिलाच येतात आणि खेळतात. संगीत खुर्ची, चमचा लिंबू, सर्वोत्कृष्ट सासूसून असं काय बाय कार्यक्रम ठेवायचं, म्हणजे महिलांना बी जत्रेचा आनंद घेता येईल. आणि बक्षीस म्हणून पैठणी काय बाय ठेवायची. डन. काय ठरलं? अहो आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे स्वतःहून काहीतरी मागितलं, मग आम्ही दिलं पाहिजे का नाही? चालते मग. थँक्यू. येते. टॅलेंट पण आता अजून एक प्रोग्राम करायचा म्हणजे बजेट वाढणार आणि वर्गणी मागितलेली गावातल्या लोकांना आवडत नाही. सक्ती वाटते बाबा. मी काय म्हणतोय, आम्हीच हा प्रोग्राम स्पॉन्सर केला तर? नाही नाही नको. मग त्याऐवजी तुमचा कार्यक्रम कॅन्सल करा आणि तो खर्च आमच्या कार्यक्रमासाठी ठेवा. नाही, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही शीतल, अशाने गावातली लोक नाराज होतील. त्याऐवजी गावातल्या कलाकारांचा कार्यक्रम ठेवला तर? टॅलेंट, असं टॅलेंट आपल्याकडे असलं पाहिजे. असंच होणार. बर थँक्यू. येते. वन मोर थिंग शीतल, आता काय? आम्ही करतो प्रोग्राम अरेंज, पण गावातल्या बायका त्याच्यात सहभागी होतील का? नाही म्हणजे तुम्ही करालच ते सगळं मी बघते की. आणते मी सगळ्यांना. हा हा मी काय म्हणते, तुम्ही पण भाग घ्या त्याच्यात. हा, ऑल द बेस्ट. हा थँक्स. येते. हा या. बरं झालं बाई, त्याला कसली शंका नाही आली. ती कशी कशी वाचली मी. पण घरात नेमकं कोण आहे ते कळल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. टॅलेंट राव ही नुसतं खेळायचं बोलायला आली नव्हती. मग कशाला आलती? तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच खेळ चालू आहे. तिच्या डोक्यात काय चालू आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे